5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपने हॅट्रिक मारल्यानंतर आता ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। झालमुडी वाटून हा जल्लोष साजरा केला जातोय। मी सध्या प्रसाद लाड यांच्या सायन इथल्या भाजप कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय की TV9च्या माध्यमातून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे देशाला संबोधित करतायत त्यांचं भाषण या ठिकाणी ऐकलं जातंय। बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी स्वतः विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड सुद्धा आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजचा दिवस किती खास आहे तुमच्यासाठी? हा एक कार्यकर्ता म्हणून अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि जे विचार ज्या स्वप्नपूर्तीने भारतीय जनता पार्टीची सुरुवात झाली ती स्वप्नपूर्ती पूर्ण होताना माननीय पंतप्रधानांनी जसं म्हटलं की एक कार्यकर्त्याच्या आनंदाचा क्षण आणि पंतप्रधानांच्या देखील आनंदाचा क्षण आज आम्ही सर्व कार्यकर्ते येथे आनंदाने साजरा करतो। नक्कीच आपण पाहतोय की तिन्ही राज्यामध्ये हॅट्रिक झालेली आहे एक प्रकारची। आणि कसं पाहता या विजयाकडे? विजयोत्सव साजरा होतोय सर्वत्र? नाही, आम्ही सकाळपासूनच विजयोत्सव साजरा केला। झालमुडी सर्वांना वाटली, लाडू वाटले आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला। खरं तर या विजयाचे शिल्पकार स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी पूर्ण राजकीय रणनीती आखली, चाणक्य नीती आखली ते अमितभाई शाह आहेत। एक कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते स्वतः जाऊन 16 दिवस एक ठिकाणी राहणं, केंद्रीय गृहमंत्री असताना देखील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जाण टाकणं। ज्या पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्याला हातात झेंडा घेऊन फिरता येत नव्हता, झेंडा घेऊन फिरला तर त्यांना अनेक लोकांना मारले गेले, जे आमचे कार्यकर्ते ज्यांनी बलिदान दिलं त्या बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांना नतमस्तक होणा विजय आम्ही समर्पित करतो। आणि श्यामाप्रसाद मुखर्जींचं जे जन्मस्थळ होतं ते पश्चिम बंगाल आज भाजपाच्या ताब्यात आलं, हा याच्यापेक्षा आनंदाचा क्षण हा भाजप कार्यकर्त्यांसाठी असू शकत नाही। नक्कीच आपण पाहतो सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले, एकीकडे विजय साजरा होतो, दुसरीकडे संजय राऊत टीका करतायत। विरोधक म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की 90 लाख मतं काढली त्याच्यामुळे भाजपला विजय जो आहे तो मिळालेला आहे। एक दिवस असा येईल की भाजप हवा पण विकत घेईल देशातली। संजय राऊतांबद्दल न बोललेलं मला वाटतं की चांगलं। ज्यांची लायकीच नाही बोलायची त्यांच्याबद्दल काय बोलायचं? जो निवडणूक लढत नाही, महाराष्ट्राबाहेर पडत नाही, त्याचा नेता घराबाहेर पडत नाही, त्या संजय राऊताबद्दल काय बोलायचं? त्यांना काय माहिती? महाराष्ट्रात स्वतःचं अस्तित्व जे संजय राऊत आणि शिवसेना टिकवू शकले नाही, मुंबई महापालिका हातातून घालवली आणि अजून काय काय घालवायचं बाकी आहे हा प्रश्न माझ्यासमोर आहे। त्यामुळे राऊतांबद्दल न बोलून आपला आनंद उत्सव साजरा करावा एवढंच महत्त्वाचं। पण विरोधकांची पूर्ण हवा निघाली असं म्हणा आणि जो त्यांचा पराभव झालेला आहे तो पचनी पडत नाही असं पण म्हणा। आता हवेचा गुब्बारा अजून जरी दिला तरी ते उडणार नाही अशी परिस्थिती झाली। हवा तर आम्ही मुंबई महापालिकेतच काढली होती, त्यामुळे जी दुकानदारी होती ती बंद झाली। आता कुठली दुकानदारी बाकी आहे तर सांगा तुम्हीच, आम्ही ती पण बंद करून टाकतो। नक्कीच हा विजय झालेला आहे, तर यापुढे देखील भाजपचा अशाच पद्धतीने विजय होत राहील असं म्हणा। भाजपचा आज जवळजवळ 22 राज्यावरती सरकार आहे, केंद्रशासित राज्यांवरती सरकार आहे। त्यामुळे आता देशामध्ये 5-6 राज्य सोडली तर भारतीय जनता पार्टी संपूर्ण सगळ्या ठिकाणी केसरिया भारत बनवलेला आहे। त्यामुळे आता पुढचं लक्ष आहे हे दक्षिण भारतावरती राहील। कर्नाटकाच्या निवडणुका आहेत, तेलंगणाच्या निवडणुका आहेत, भविष्यात त्या निवडणुका देखील आम्ही जिंकू आणि पुढच्या भविष्यात तामिळनाडू आणि केरळावरती देखील लक्ष केंद्रित करू। भविष्यामध्ये तामिळनाडू आणि केरळमध्ये पण भाजपची सत्ता असेल? निश्चितपणे असेल। पंजाबमध्ये देखील भाजपाची सत्ता असेल याची मला खात्री आहे। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो विश्वास व्यक्त केलेला आहे, ज्या ठिकाणी 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे देखील भाजपची सत्ता येईल आणि संपूर्ण देश केसरिया होईल असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन चरणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।